बोला छत्रपती शिवाजी महाराज की। जिथून आपण एंट्री केली बरोबर, तिथे पण एक महादरवाजा बांधला असता आणि वरती नॉर्मल ट्रेक सुद्धा असू शकलं असतं, पण लोहगड ह्या किल्ल्याचं नाव का आहे ना, त्याचं कारण हे 4 गेट आहेत मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, हरेकरी करत होते आपले सैनिक लोक, तेव्हा त्यांचं एक आत्मबल वाढवण्यासाठी हा गणेश दरवाजा असं नाव देऊ शकले असतील, ठीक आहे। हे आपण एक काल्पनिक गोष्टी घेतोय मित्रांनो, तर कारण की कुठल्याही पोथी पुराणामध्ये याचा उल्लेख असा आपल्याला दिसत नाही, पण 100 जण इथून येऊन दे, पण ह्या गेटमध्ये जाताना माणूस हा एकच जाऊ शकतो। विवेक, गरम तेल उकळतं किंवा गरम पाणी टाकलं तर ते वाजणार बरोबर, ही अशी एक रणनीती आहे। आणि बघा तुम्हाला प्रत्येक दरवाजामध्ये हे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणार, ठीक आहे। ॲक्च्युअलमध्ये गड अशी फिरली पाहिजे की तुम्ही कल्पना करा, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला हे गड किल्ले फिरायची मजा किंवा एक बोलतात ना अजून तुम्हाला आवडेल ही गोष्ट। आता त्या काळी सर्वांनी हे सगळं जपलं, आता आपलं काम आहे जपायचं बरोबर। ह्या किल्ल्यावरती एक अशी जागा आहे जी कमीत कमी लोकांना माहिती आहे आणि आज आपण ती एक्सप्लोअर करणार आहोत। हे बघा इथे खाली सुद्धा आहे, ह्याच्या खाली सुद्धा आहे, ह्याच्या खालून मी फक्त उतरून तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तुम्हाला ही जागा मी दाखवली आहे, पण असं नका करू की जबरदस्ती येऊन इथे जाण्याचा प्रयत्न करू नका। मित्रांनो आता आपण लोहगडचा ट्रेक हा चालू करणार आहोत इथून। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर, लोहगड हा बहुतेक लोकांना असा महत्त्वाचा वाटत नाही, कारण की लोहगडवरती कोणतीही लढाई वगैरे झाली नव्हती, पण माझ्या दृष्टिकोनातून हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पण किल्ले आहेत हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचेच आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की कोणत्या म्हणजे काही किल्ले असे असतात ज्यांच्यावर लढाया झाल्या आहेत, काही किल्ले आहेत ज्यांच्यावर लढाया झाल्या नाही आहेत, पण काही किल्ले असे आहेत ज्यांच्यामुळे लढाया झाल्या नाही आहेत पण होऊ दिल्या पण नाही आहेत, त्यातला गड किल्ला म्हणजे हा लोहगड किल्ला आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा क्वेश्चन मार्क आपला हाच आहे, जर ह्या गडावर लढाई झाली नाही आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा गड किल्ला किंवा हा जो गड आहे हा खूप महत्त्वाचा का होता, त्याचं कारण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत। आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना की हा किल्ला का महत्त्वाचा होता त्या काळी, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी समजतील आणि आपण हा पूर्ण इतिहास ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या किल्ल्यावरती एक अशी जागा आहे जी कमीत कमी लोकांना माहिती आहे आणि आज आपण ती एक्सप्लोअर करणार आहोत। जर ती जागा सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर व्हिडिओ पूर्ण पहा। ते 9 ते 5 असा टायमिंग आहे लोहगडचा, सो ट्रेक सुरू होण्याचा। तर जर तुम्ही पण लवकर येत असाल ना तर जरा सांभाळून, कारण की ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती, मी खरं सांगतो, नाहीतर आम्ही सुद्धा लवकर नाही आलो असतो, पण हरकत नाही। 9 ते 5 हा टायमिंग आहे लोहगडचा ट्रेकचा। गाडी तुमची पूर्ण पार्किंगपर्यंत येते, पण तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं ना, आम्ही जास्त नाही 8 वाजता इथे पोचलो, थोडा नाश्ता वगैरे केला, ब्रेक केला, आता आपण लोहगडचा ट्रेक चालू करतो आहे। आणि खूप महत्त्वाचा किल्ला आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वॉर झालं नाही आहे पण तरीसुद्धा हा किल्ला खूप महत्त्वाचा का होता याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। तर चला आपण सुरुवात करूया ट्रेकसाठी। आज आपल्यासोबत आहे विवेक, जो तुम्ही बघू शकता विदाऊट चप्पल आहे। त्याचं कारण आहे मित्रांनो की आपला मित्र, त्याचं चॅनल आहे पावले मराठा, त्या नावावरूनच तुम्हाला सांगतो की पावले किंवा याचं सरनेम वगैरे नाही आहे बरोबर ना। तर पावले मराठा हा एक चॅनल आहे, आपल्या मित्राचंच आहे विवेक। सो छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पण गड किल्ले आहेत ते हा विदाऊट चप्पल करणार आहे, फक्त ट्रेक करणार नाही तर पुन्हा उतरणार सुद्धा, बरोबर ना, उतरणार सुद्धा बिना चप्पल। आणि ह्याच्या अगोदर आम्ही लोकांनी रायगड किल्ला सुद्धा केला आहे, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। आणि आता आपण आज जात आहोत, चला तर आपण गडाला चालू करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। असे गडकिल्ले असतात ना जिथे साफसफाई होत असते, अशा गडकिल्ल्यांसाठी एंट्री फी देण्यासाठी काहीच वाटत नाही। एक 25 रुपये एंट्री फी आहे, पण मित्रांनो साफसफाई जसं की मी तुम्हाला दाखवलं होत असते आणि खूप क्लीन आहेत, स्टेप्स तुम्ही बघू शकता। तर एंट्री फी देण्यासाठी काहीच वाटत। मित्रांनो आता आपण थोडासा ट्रेक करत आलो आहे, फक्त अवघ्या 5 ते 10 मिनटावर आपण आता अशा ठिकाणी येऊन पोचलो आहोत जिथून पूर्ण लोहगडाची एंट्री म्हणजे मेन डिफेन्स एरिया आपल्याला इथून बघायला भेटतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवतो, आता तुम्ही बघू शकता ना, तर इथून आपल्याला जवळजवळ 4ही दरवाजे आपल्याला इथून जवळजवळ दिसतात, ठीक आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी डिफेन्स एरिया का बोललो, कारण की लोहगड हा असा किल्ला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 गेट बघायला भेटतात। सर्वात अगोदर हा आहे गणेश दरवाजा, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नारायण दरवाजा,
त्याच्यानंतर तिसरा आहे हनुमान दरवाजा आणि चौथा आहे महादरवाजा. मित्रांनो, आता तुम्ही विचार करा, लोहगड जर खालून बघितला ना पूर्ण उभा गड आहे आणि ह्याच्यामध्ये 4 दरवाजे देण्याचं कारण काय होतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, विचार करा, तेव्हाच्या काही जेव्हा हा किल्ला बांधला गेला असेल ना, तेव्हा एक मेन एंट्रन्स पण बांधू शकले असते एकदम खाली, जिथून आपण एंट्री केली बरोबर, तिथे पण एक महादरवाजा बांधला असता आणि वरती नॉर्मल ट्रेक सुद्धा असू शकलं असतं. पण लोहगड ह्या किल्ल्याचं नाव का आहे ना, त्याचं कारण हे 4 गेट आहेत मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, कारण की मित्रांनो तुम्ही जर बघाल ना की सर्वात पहिली तर तुम्हाला पूर्ण उभी चढाई आहे आणि 4 दरवाजे देण्याच्या मागचा एक डिफेन्सचं कारण आहे. ते आपण आता हळूहळू थोडा वरती जाऊ ना तेव्हा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावतो, ठीक आहे. पण आत्ताचा हा रस्ता तुम्ही बघून घ्या कसा वाईड आहे, म्हणजे इथून बोलतात ना एकसाथ तुम्ही 3-4 जण चालू शकता, ठीक आहे. पण वरती जसं जसं आपण जाऊ ना रस्ता अजून खूप नॅरो होत जाणार आहे. तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वरती दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण जस्ट पोचलो आहोत गणेश दरवाजाच्या इथे, ज्या ठिकाणी आणि इथून समजा एक असं आपण ॲझ्युम करून चालू आहे की समजा लाखभर सैन्य आपलं आता इथे समोर उभं आहे आणि ते आपल्या ह्या गडावरती एक आक्रमण करत आहे. समजा लाखभर सैन्य जरी आलं ना तरी ते एकसाथ इथून लाखभर लोक नाही येऊ शकत, इथून 4-5 लोकच येऊ शकतात धावत हातामध्ये तलवार घेऊन. पण जसं तुम्ही पहिला गणेश दरवाजाच्या इथे ना, हे बघा इथे किती मोठी जागा आहे बघा, आणि तसंच आता तुम्ही इथे बघा आलात ना किती नॅरो केली आहे बघा जागा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, इथून भले 5-6 जण किंवा 100 जण इथून येऊन दे, पण ह्या गेटमध्ये जाताना माणूस हा एकच जाऊ शकतो. विवेक जा जरा बघूया, बघा म्हणजे किती नॅरो आहे बघा, एकच माणूस पास झाला, जास्तीत जास्त 2 होतील. मग मित्रांनो, हीच एक डिफेन्स रणनीती आहे ह्या गडाला बांधण्याची. इकडचे जे हे दरवाजे आहेत त्यांना नॅरो करत गेलेत, म्हणून हे कोणालाही हा गड जिंकणं सोपं नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ही एक रणनीती आहे हा गड बांधण्याचा. तर पुढे अजून खूप नॅरो रस्ता आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. आता आपण पोचलो आहोत गणेश दरवाजाच्या इथे, जो आहे बघा हा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत गणेश दरवाजाच्या जवळ. तर मित्रांनो, ह्या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा आहे, पण ह्याच्यामागे गणेश दरवाजा नाव ठेवण्याच्या मागचं कारण हे होतं की पहिलंच कधीही गणेशाचं आपण स्मरण करतो. तर मित्रांनो, हे पण एक कारण असू शकतं, धार्मिक कारण असू शकतं की गणेश दरवाजा नाव ठेवण्याचं मागचं. कारण की तेव्हाच्या वेळी इथे जे पण लोक इथे पहारेकरी करत होते, आपले सैनिक लोक, तेव्हा त्यांचं एक आत्मबल वाढवण्यासाठी हा गणेश दरवाजा असं नाव देऊ शकले असतील, ठीक आहे. हे आपण एक काल्पनिक गोष्टी घेतो आहे मित्रांनो, तर कारण की कुठल्याही पोथी पुराणामध्ये याचा उल्लेख असा आपल्याला दिसत नाही. पण महत्त्वाची गोष्ट ही आपण समजू शकतो की तेव्हा एक आत्मबल वाढवण्यासाठी गणेश दरवाजा म्हणून नाव दिलं असेल. सो आपण याच्या पुढे जाऊन थोड्या डिफेन्स गोष्टी पण जाणून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघू शकता, इथे गणेशाची मूर्तीसुद्धा आहे. मित्रांनो, टाईम झाला आहे जवळजवळ 10:30 वाजलेत आणि काही लोक गडाच्या खालीसुद्धा जात आहेत. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 9 वाजता हा किल्ल्याचा गेट ओपन झाला होता आणि जवळजवळ 10:30 वाजताच काही लोक खाली जातात. हरकत नाही, ते त्यांचं काही कारण असेल. पण मला असं आहे की या व्हिडिओतून मेसेज द्यायचा आहे की मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही गडकिल्ला किंवा गडाकिल्ल्यांवरती येता ना, तर त्यांना थोडंसं अभ्यास करून या, कारण की निरीक्षण करा, हे महत्त्वाचं आहे. तर काही लोक मला समजत नाही आहे 1.5 तासामध्येच जातात, पण हरकत नाही. व्हिडिओतून हाच मेसेज द्यायचा आहे की जेव्हाही कोणत्या गडकिल्ल्यांवर जाल ना, तर थोडा अभ्यास करून या, कारण की तुम्ही या गोष्टी स्वतःहून अनुभवू शकाल म्हणून. तर मित्रांनो, आता आपण गणेश दरवाजाच्या थोडंसं वरती आलो आणि ही पूर्ण ही आहे बघा तटबंदी, आणि इथून नजारा बघा काय दिसतोय. म्हणजे एखादा आपला सैनिक आपला इथे जर उभा असेल तर त्याला पूर्ण कवर आहे बघा, व्ह्यू किती किलोमीटरपर्यंत. म्हणजे कोणतंही सैन्य किंवा कोणतीही हालचाल जर होत असेल ना, तर इथून लगेच समजणार. अशा एक दृष्टिकोनातून ही पूर्ण तटबंदी बांधलेली आहे. आणि मित्रांनो बघा, तोफांसाठी वगैरे जागासुद्धा आहे तिथे, तोफ वगैरे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दिसली मला, हे बघा, आता इथे समजा आपला एखादा सैनिक उभा आहे आणि असं समजा की इथून खाली शत्रू आहे, तो खालपर्यंत इथे पोचला आहे बघा. इथे जे लोक आहेत असं समजा आपले शत्रू आहेत. विचार करा, इथून जर मी गरम पाणी किंवा गरम तेल उकळतं किंवा गरम पाणी टाकलं तर ते भाजणार, बरोबर. ही अशी एक रणनीती आहे. आणि बघा, तुम्हाला प्रत्येक दरवाजामध्ये हे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणार. ठीक मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत नारायण दरवाजा इथे, जो दुसरा दरवाजा आहे. हा बघा, नारायण दरवाजा इथे लिहिलेलं सुद्धा आहे, नारायण दरवाजा. सो फर्स्ट गणेश दरवाजा झाला आपल्या. दरवाजातून व्ह्यू बघा काय दिसतोय मित्रांनो, खूप खतरनाक. तर जाऊया वरती. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत नारायण दरवाजाच्या वरती, आणि इकडची जी तुम्ही तटबंदी जर बघाल ना, नारायण दरवाजा आहे त्याच्यावरती बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे काय. समजा इथे एक तोफ लावली, ठीक आहे, मग किती मोठा सैन्य असू दे त्याच्यावरती हल्ला बोल, ठीक आहे. आणि समोर जो तुम्हाला दिसतोय ना मित्रांनो, तो आहे पावना लेक. तो खूप मोठा आहे,
खूप अफोर्डपर्यंत आहे. पावना लेक आहे तो. आणि विसापूर फोर्ट तुम्हाला बघायचा असेल तर समोर विसापूर फोर्ट आहे तिकडेच, कारण की आपला जो लोहगडचा जो विंचूकडा आहे तो पण ह्या साईडलाच आहे आणि समोरच विसापूर फोर्ट. सो असा व्ह्यू आहे आणि असं बांधकाम मला आहे ना म्हणजे कुठल्या गडकिल्ल्यांवरती बघायला नाही भेटलं सहजासहजी. आणि बहुतेक इथे बघा सगळीकडेच असं म्हणजे तोफ वगैरे ठेवण्यासाठी वगैरे म्हणजे प्रत्येक दरवाजा हा एक बोलतात ना विचार करून बांधला गेला आहे पूर्ण काळजीपूर्वक. आणि इथून बघा हा खाली दरवाजा एक आहे म्हणजे इथून सुद्धा हल्ला केला जाऊ शकतो. ठीक आहे, अजून एक दरवाजा आहे हनुमान दरवाजा, तो सुद्धा आपण बघणार आहोत. सो आणि इकडून बघा ह्या ठिकाणी येताना पण खूप छोटा दरवाजा केला त्यांनी आतमध्ये येण्यासाठी, म्हणजे वाकून जावं लागतं. अच्छा, इथून पण तेच आहे का? ओके, डिफेन्सच आहे ना दिवा नाही, ट्रान्सपरंट होता पूर्ण खाली. म्हणजे हा पण हे पण हल्ल्यासाठीच आहेत, म्हणजे इथून दगडी टाकले तरी बसणार शत्रूवरती, असं काहीतरी असेलच नक्कीच. आता हे आहे धान्य कोठार, तुम्ही बघू शकता इथे पाणी जमलेलं आहे. सो ही पाण्याची टाकी नाही, हे धान्य कोठार आहे. म्हणजेच कधीही समजा शत्रूने ह्या गडाला वेढा मारला, म्हणजेच गडावरती जेवढी पण लोकं आहेत त्यांना जवळजवळ 6 महिने किंवा 1 वर्षाचं धान्य जमा करून ठेवण्याची जागा ही असते. ठीक आहे, म्हणजे एखाद्या शत्रूने जर वेढा मारला गडाला तर पूर्ण वर्षभर जेवण पुरेल एवढं वरच्या सैनिकांना एवढं धान्य कोठार इथे धान्य स्टोअर करून ठेवलं जात असत. पण लोकांना असं वाटतं की इथे पाण्याची ही टाकी आहे, सो कारण इथे पाणी आहे म्हणून, पण असं नाही आहे, हे आहे धान्य कोठार. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहोत हनुमान दरवाजाच्या इथे. आणि जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जसं जसं तुम्ही दरवाजे चढत येतात ना तसा तसा रस्ता छोटा होत जातो. तर आता आपण फायनली आलो आहोत हनुमान दरवाजाच्या इथे. आणि तुम्ही बघू शकता की समोर एवढी छोटी जागा आहे ना की तिथे तर लिटरली आता फक्त एकच माणूस येऊ शकतो. म्हणजे ही एक रणनीती होती हा दरवाजा बांधण्याच्या मागची. म्हणजे जसं जसं तुम्ही दरवाजे चढाल तसा तसा रस्ता छोटा होत जाणार, जेणेकरून शत्रू किती आले तरी तो एका टाईमला 1 किंवा 2च येऊ शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला मला खाली दाखवता नाही आलं पण वरती आपल्याला भेटलेलं आहे हे असं म्हणजे बोलतात की हे पण लॉक आहेत तेव्हाच्या काळच्या दरवाजांचे. ठीक आहे, हे पण तेव्हा जे मी खाली तुम्हाला म्हटलं की इथे मशाल असू शकते तर ते मला बहुतेक मी चुकीचं आहे, तर बहुतेक हे लॉकच आहेत. पण इथे मस्तपैकी तुम्हाला बघायला भेटत आहेत. ठीक आहे, आणि इथे सुद्धा आहे, इथे बहुतेक आपल्या सैनिकांना बसण्यासाठी किंवा इथे काहीतरी असेलच त्यासाठी हे बनवलं आहे. सो हे आपल्याला चांगल्यारीत्या इथे दिसलेलं आहे. आणि आता आपण वरती जाणार आहोत डायरेक्टली महादरवाजाच्या इथे. आणि इथे आता बघू शकता की हनुमान दरवाजाच्या इथून जर तुम्ही अभ्यास कराल ना तर प्रत्येक दरवाजा हा त्यांनी टार्गेट केलेला आहे. कारण की इथून जर तुम्ही बघाल तर इथून खाली डायरेक्टली आहे ना, हा बघा डायरेक्टली दुसरा दरवाजा, असं एक बोलतात ना लिंक आहेत एकमेकांना. आता आपण आलो आहोत हनुमान दरवाजाच्या इथे आणि आपले काही शिवभक्त आपल्याला भेटलेले आहेत. तर छोटंसं त्यांना आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर हे आहेत, नमस्कार मित्रांनो, काय नाव? संदीप. कुठून आलात? पुणे. पुणे. तुम्ही? लातूर. नाव? योगेश. तुमचं? प्रसाद. मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत महादरवाजाच्या पाशी. जसं की पहिला गणेश दरवाजा, त्याच्यानंतर नारायण दरवाजा जो संतुलन ठेवतो असं एक धार्मिक कथा, त्यानंतर हनुमान जे ध्येय देतात आपल्याला. तर अशी एक धार्मिक नावं, त्यामागे पण एक बोलतात ना की आपल्या सैनिकांना एक बल देण्यासाठी किंवा त्यांचं बल वाढवण्यासाठी सुद्धा नावं ठेवली असतील. त्यानंतर अंतिम सुरक्षा कवच म्हणजे आपला महादरवाजा. तर महादरवाजापाशी आपण आता पोचलेलो आहोत आणि इथेच हनुमानजींची मूर्तीसुद्धा इथे आपण बघू शकता. तर आता आपण जातो आहोत महादरवाजाच्या आतमध्ये. गडावरती पोचलेलो आहोत आणि थोडासा तुम्हाला इतिहास सांगतो की 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड हा जिंकून घेतला आहे. आणि जर लोहगडचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल ना, पत्रामध्ये याचा उल्लेखसुद्धा आहे की 2000 वर्षापासून हा किल्ला हा म्हणजे आहे. आणि प्रत्येक जेव्हा म्हणजे तेव्हा सतवाल, पुन्हा यादव, म्हणजे जेव्हापासून पण जे राजा किंवा जो पण इसवी सन येत गेला तेव्हा जे पण राजा होते, मुघल झाले, त्यांना हा गड खूप महत्त्वाचा होता. कारण की मी जसं की तुम्हाला सांगितलं हा एक चेक पॉईंट आहे. कारण की पुणे, कोकण
असा मार्ग जाणारा हा तिथून आहे आणि लोहगडला प्रोटेक्ट करतो हा विसापूर फोर्ट. म्हणजे ह्याच्यावर जरी कोणी कोणत्या शत्रूने अटॅक करण्याचा प्रयत्न जरी केला तरी प्रोटेक्टसाठी विसापूर पण आहे, ह्याच्यासाठी पुन्हा राजमाचीसुद्धा आहे आणि टिकोनासुद्धा आहे. तर अशी काहीतरी एक रणनीती होती. म्हणून हा भले ह्याच्यावरती युद्ध नाही झाले पण हा गड खूप महत्त्वाचा होता त्या काळी स्वराज्यामध्ये असण्याचा. आणि जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा 23 किल्ले त्याच्यामध्ये कोंढाणा, टिकोना, पुन्हा पुन्हा आपला लोहगड, पुन्हा बरेच असे किल्ले होते जे तेव्हा 23 किल्ले जे महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये मुघलांकडे दिले होते. त्यानंतर पुन्हा महाराजांनी हे 1665मध्ये दिले होते. त्याच्यानंतर 1670मध्ये पुन्हा महाराजांनी हा जिंकून आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. तर असा इतिहास आहे हा लोहगडचा. आणि जेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुरतमध्ये काही सोनं आपल्याकडे आलं होतं जिंकून, त्यानंतर तो काही काळ का असेना पण लोहगडवर ठेवला जात होता. कारण वाहतुकीवर किंवा व्यावसायिक दृष्टिकोनाने जर बघायचं झालं ना तर लोहगड खूप महत्त्वाचा होता. कारण की इथून बोरघाट आहे ह्या साईडला, जो पुणे दख्खन म्हणजे आपल्या कोकणा साईडला जाण्यासाठी यूज व्हायचा. पुन्हा जर तुम्ही ह्या साईडला जरी बोलला जरी भिवंडी वगैरे कल्याण तर इथूनच जायचं. आता तुम्ही रोडमधून जज नका करू की रोड तिकडे आहे, कारण की तेव्हाच्या काही रोड वगैरे हे सगळ्या गोष्टी नव्हत्या. जर तुम्ही ॲझ्युम करत चाला जर तुमचं लाखोचं सैन्य आहे तर तुम्हाला अशी खुली जागा लागते. तुमच्या लाखोच्या सैन्यासाठी जवळजवळ तुमचे 5-6 हजार घोडदळ असणार, पुन्हा पायदळ असणार, मग त्याच्यासाठी खूप जागा लागायची. ठीक आहे, तर हे अज्युम करून चालू नका की हे रस्ते छोटे आहेत तर त्या हिशोबाने 400-500 वर्षापूर्वी हा पूर्ण एरिया वेगळा असणार मित्रांनो. सो हे सगळं काल्पनिक आहे, तर असं कुठे समजू नका. ही सगळं मी जे सांगतोय ते माझं एक वैयक्तिक म्हणजे बोलतात ना इमॅजिनेशन आहे. कुठे पत्रलेखामध्ये याचा असा उल्लेख नाही आहे की बाबा हे, पण जितकं मी रिसर्च केलं त्यामधून ही गोष्ट आपल्याला दिसून येते. ही मी पूर्ण आपल्या व्ह्युअर्सला पोचवतो आणि ह्यातून माझा एकच दृष्टिकोन आहे की आपला इतिहास हा प्रत्येक लोकांपर्यंत पोचला पाहिजे. महाराष्ट्र काय तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गेला पाहिजे. सो बघू तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. सो आता आपण अजून काही गोष्टी फिरून घेऊया लोहगडवरती. राजा राणी महल आहे, पण ज्याप्रमाणे ही आता सध्या वास्तू आपल्याला दिसते ही असं मला वाटतं आहे की ही आता नवीन बांधली गेलेली आहे. ठीक आहे, ज्याप्रमाणे बांधकाम आहे. सो हरकत नाही, गुफासारखं आहे. आता समजत नाही आहे पाण्याची टाकी आहे की रूम आहे आतमध्ये. सो लॉक आहे, तर मलासुद्धा ते ॲक्च्युली दिसत नाही आहे. ते आहेत पाण्याच्या टाक्या आणि अजून एक तलाव आहे ते बहुतेक पुढे आहे, आपण बघू नक्की ते. आम्ही जर आज गडकिल्ले फिरतो आहे तर आम्ही एक आमच्याप्रमाणे काल्पनिक गोष्टी विचार करतो आणि ॲक्च्युअलमध्ये गडं अशी फिरली पाहिजे की तुम्ही कल्पना करा. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला हे गडकिल्ले फिरायची मजा किंवा एक बोलतात ना अजून तुम्हाला आवडेल ही गोष्ट. आता तुम्ही विचार करा एप्रिलच्या महिन्यामध्ये एवढ्या उन्हामध्ये आम्ही मनापासून हा गड फिरतो आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा तुम्हाला आम्ही काय म्हणजे बोलतात का. हा उलट सगळ्यात छोटा गड आहे सगळ्यात म्हणतात, सगळ्यात छोटा गड आहे. पण आता आम्हाला ऑलमोस्ट 2.5 ते 3 तास झाले. 3 तास झाले. आम्ही पूर्ण त्याचा इतिहास जाणून घेऊन हळूहळू आम्ही हळूहळू. तर हे महत्त्वाचं म्हणजे हे कुठेतरी तुम्हाला मेसेज द्यायचा आहे तो असो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सांग की तुला काय वाटलं याच्यामध्ये. हां, की ह्याचं असं जेवढं मी वाचलं आहे की ही जी खोली आहे ना ही घोड्यांना चारण्यासाठी किंवा घोड्यांना बांधण्यासाठी ही खोली केलेली होती. अच्छा, तर मित्रांनो हे आणि बहुतेक मला तसंच वाटतं ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ना मित्रांनो बघा ना, इथे समजा चारा टाकला आहे, तिथे घोडा उभा आहे, इथे घोडा उभा आहे. सो चारतायत. पाण्याचं होतं इथे. अच्छा, इथे पाण्या. ओके, म्हणजे ठीक आहे, हे आपण असं समजू शकतो. सो चांगला आपल्याला विवेकने मेसेज दिला आहे, कारण की खरंच मला पण माहिती नव्हतं हे. मी सुद्धा असाच विचार करतो हे नक्की कसं काय असेल. बट एनिवेज, सो तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा. ठीक आहे. दोन तलाव आहेत बघायला गेलं तर आणि एक टाकी आहे. विंचूगडाच्या इथे जो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे लोहगडचा, तर चला जाऊया. मित्रांनो भावाचे पाय फुल कडकडीत तापले आहेत. थोडासा ब्रेक घेतला आणि सगळ्यात आमच्याबरोबर चुकीची गोष्ट म्हणजे इथून आम्ही येत होतो
आणि भाई इकडे रस्ता बंद आहे. आम्हाला वाटलं इथून काय रस्ता असेल, पण ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो गेला आहे रस्ता इथून खाली, जो की तुम्ही बघू शकता. बघा इथून असा खालून रस्ता गेलेला आहे. सो चुकीची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येणार आहे. पण ब्रेक घेतला आपण छोटासा. आणि भावांनो एका पाण्याच्या बॉटलीवर अजून आहे. अजून आत्ता जवळजवळ 12:30 झाल्यात आणि विंचूकडा अजून बराच लांब आहे. बघूच, नक्कीच तुम्हाला अपडेट देऊ आम्ही किती वाजता उतरतो आहोत. तर भेटू आपण. जेव्हा पण तुम्ही इथून चालाल ना, तर मस्ती किंवा एक बोलतात ना केअरफुली स्वतःची काळजी घेऊन किंवा काळजीपूर्वक इकडून चाला. थोडासा जरी तोल किंवा काही गोष्टींमध्ये बॅलन्स जरी गेला ना, डायरेक्टली खाली आहे तुम्ही, जो की तुम्ही अगोदर व्ह्यू बघितलात. चाल तर तुम्हाला म्हणतोय की रॅलिंग नाही आहे, खूप रिस्की स्पॉट आहे. तुम्ही काळजी घेऊन हां तुम्ही बघू शकता. आता समजा इकडे मी उभा आहे, डायरेक्टली खाली थेट वरती. फोन राहणार खाली, मी असणार वरती. मस्करीचा पाठ नाही आहे भावांनो. सो केअरफुली करा, आम्हाला हे म्हणायचं आहे, जेणेकरून एका चुकीमुळे सर्वांनाच तिचं एक कुठेतरी इम्पॅक्ट असतो, म्हणजे सगळ्यांसाठी तिथे बंदी होऊन जाते. सो चला फायनली आपण पोहोचलो आहोत इकडे. मित्रांनो तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, दाखवतो काय. हो बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता आपण कुठे आहोत? लोहगड. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट ट्रेक वगैरे करत होतो, जस्ट विंचूकड्यावरनं येत होतो. आपल्याला शिवभक्त भेटल्यात आणि शेवटी एक मराठी माणूस आणि शिवभक्त हे आपण सगळे एकच आहोत. आम्ही किंवा तुम्ही वेगळे नाही आहेत. तर थोडेसे आपले भावच आहेत हे, कोणाचे वेगळे माणसं नाहीत. तर थोडंसं ओळख करून देतो आहे. तुमचं नाव? पंकज. तुम्ही? पोलीस साळुंके. हर्षल पाटील. कृष्णा. विश्वजित घाटोळे. अनिकेत. तुकाराम चोपडे. आदित्य सातपुते. साधा जनरल क्वेश्चन विचारतो की आता तुम्ही सगळे कंपनीतले मित्र आहात ना, तर आज तुम्ही म्हणजे गडक किल्ल्यांवरती आलात, म्हणजे त्याच्या मागचं कारण काय होतं? म्हणजे तुम्ही कुठे लोणावळा तिथे व्हॅली आहे किंवा लोणावळा लेक, पावना लेक आहे, पण गडांवरती आला, तर त्याच्या मागचं कारण काय असं वेगळं? महाराजांमध्ये आदर व सन्मान आणि गडकोट फिरायला आम्हाला आवडतं. म्हणजे बरोबर. आणि आणि शेवटी आम्ही सर्वांनाच आणि आमच्या व्हिडिओमार्फत पण आम्ही हीच गोष्ट सांगतो की आपण जर फिरलो आणि आपण जर महाराजांचा इतिहास पुढे पोचवला तरच तो टिकणार. तर आपणच जर ह्या गडकोटांना आता तेव्हाच्या काळी आपल्या सर्व मराठी बांधवांनी किंवा आपल्या त्या काळी सर्वांनी हे सगळं जपलं. आता आपलं काम आहे हे जपायचं, बरोबर. तर शक्यतो जितकं होईल तितकं गडक किल्ले फिरा, चांगले पोस्ट वगैरे टाका, अजून जनजागृती होईल आपल्या गडांबद्दल. आणि चालेल, असेच भेटत राहा आपले सगळे भाऊ. ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री. चला भेटू आपण. ठीक आहे. धन्यवाद. शिवाजी महाराज की जय. आणि खरंच एक मनापासून सांगतो मित्रांनो, मराठी माणूस म्हणून ह्यांचा खूप सपोर्ट भेटला आपल्याला, खूप चांगलं वाटलं. काय बोलतो, 5 मिनिटाची भेट पण आयुष्यभर ही मेमरीज म्हणून सोबत राहायला. काय बोलता? चला भेटू, कधी भेटलो नक्की आठवण करा. ठीक मित्रांनो, सकाळी आम्ही जवळजवळ 9:15 गड चालायला घेतला होता. आता वाजल्यात 2:30, म्हणजे 3च पकडा, 2:57. काय वाटतं इथून गुफा रस्ता असेल काय? नाही, मला तरी आठवत नाही असं. नाही वाटत ना? नाही. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सांगतो की आमच्याकडून सुद्धा ही गोष्ट मिस आऊट झाली होती, पण वरून आम्हाला समजलं की ह्या गडावरती एक गुप्त रस्ता आहे, जो गडाच्या बाहेर डायरेक्ट चोर रस्ता म्हणून ओळखला जातो. तर आत्ता आपण तोच अनुभवणार आहोत. भले लास्टला अनुभवतोय, पण अनुभवतोय. काय बोलतो, पण सोडायचं आता ना आलोय तर भाई पूर्ण आलोय. चोर रस्ता म्हणजे कसं आहे माहिती आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये 2 कारण आहेत. पहारेकरी करण्यासाठी किंवा हा रस्ता बनवला आहे, किंवा आपल्या जे आपले सैनिक होते त्यांना आराम करण्यासाठी हा रस्ता बनवला आहे. आता मगाशी आम्ही आलो तेव्हा इकडे आम्हाला वाटलं काहीच नाही आहे, पण ठीक आहे. पण हा रस्ता कोणालाच दिसत नाही. गणेश दरवाजा आहे, तिथूनच बाजूला तुम्हाला यायचं आहे मित्रांनो. हे बघ, ह्याच्या इथून खाली जाल ना. तर मित्रांनो आता आपण इथे खाली आलेलो आहोत. ही जागा तर आहेच मित्रांनो. आता ही पहारेकरी करण्यासाठी जागा असू शकते, किंवा बोलतात ना काहीतरी एक
बोलतात ना तेव्हाच्या वेळी इकडे दरवाजा किंवा कोणती ना कोणती गोष्ट लपवण्यासाठी असू शकते, तर ही गोष्टसुद्धा आहे. ठीक आहे, ही तर आहेच, इथे पण तसंच आहे. तर आता ही सोडून आपण दुसरीकडे जाणार आहोत. सगळे लोक आहेत ना इकडे येतात, हे सगळ्या गोष्टी तर बघतातच. पुन्हा इथे पण बाथरूम आहे तेव्हाच्या काळचं, इथे दरवाजा वगैरे असेल आणि आपल्या सैनिकांसाठीच वगैरे असेल. पण ह्या गडावरती एक चोर दरवाजा म्हणून हा बघा हा ओळखला जातो, चोर दरवाजा म्हणून. इथे कसं होतं ना की तेव्हाच्या काळी आहे ना आपले बहिर्जी नाईक जे आपल्या स्वराज्यासाठी काही गुपित चर्चा किंवा काही गोष्ट असेल, हा फक्त गडातल्या काही नेमक्या लोकांना हा चोर दरवाजा माहिती असे. आणि तेव्हा सिक्युरिटी कोड जे असतात ना, म्हणजे आपण असं बोललं जातो की म्हणजे बोलतात रक्ताचा रंग कोणता, तर बाकी लोक काय बोलणार लाल, मग भगवा, मग हा समजून जायचं की आपला माणूस आहे. म्हणजे असे कोडवर्ड काही असे होते अनेक, जेणेकरून इथून बोलल्यानंतरच तुम्हाला इथून आत घेतलं जायचं. आणि तेव्हा बहिर्जी नाईक वगैरे असे इथून वगैरे येत जात असतात. म्हणजे आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे गुफा आहे आणि ही बहुतेक लोकांना माहिती नाही कुठे आहे. आणि ही मेन्शन पण केली आहे बोर्डवरती, पण लोकांना माहिती नाही. ती मी आज तुम्हाला दाखवतो. चला या. इथून बघू शकता, इथून असा पूर्ण रिस्की रस्ता आहे. तर सध्या फोन ठेव, अगोदर क्रॉस करून तिकडे जाऊया. ठीक आहे, चला. ही बघा, ही आहे ती गुफा. विवेक तू काय बोलतोय? नाही, आता जाण्याचा अर्थ मला वाटत नाही, बट गुफा तर तुम्ही बघू शकता. नाही, पण विकी मला असं वाटतं की आपलं एक ॲज अ कंटेंट क्रिएटर किंवा आपण एक व्हिडिओ किंवा लोकांपर्यंत जी माहिती पोहोचवतो, तर मला असं वाटतं की थोडं आपण ट्राय करूया. महत्त्वाची गोष्ट ही आहे की मित्रांनो, तुम्हाला ही जागा मी दाखवली आहे, पण असं नका करू की जबरदस्ती येऊन इथे जाण्याचा प्रयत्न करू नका. आपण पण आतमध्ये काय परिस्थिती आहे, कारण की इथे कोणाचं तरी वास्तव्य पण असू शकतं. तर सगळ्या गोष्टी थोडंसं आपण थोडासा रुमाल बांधला आहे, कारण की थोडं फुलपाखरं किंवा असे ते पक्षी आहेत. तर असं जाऊया आपण आतमध्ये. ही आहे आतमध्ये. तर आतमध्ये आपण पहिलं, आवाज येतोय का? ह्याच्या खाली पण एक रस्ता आहे, तिथे पण आहे. तर चला आता आपण दगड टाकून चेक तर केलंय. हे बघा, इथे खाली सुद्धा आहे, ह्याच्या खाली सुद्धा आहे. तर ह्याच्या खालून मी फक्त उतरून तुम्हाला दाखवतो की काय पॅच आहे हे. तर बघू शकता इथे पण, इथून पण अजून आत रस्ता पण आहे आणि इथून सुद्धा आहे. ठीक आहे, पण मित्रांनो सध्या आपण एवढंच रिस्क घेऊया. पुढे मला वाटत नाही काय, कारण की आतमध्ये असू शकतं कोणाचं तरी वास्तव्य असू शकतं. तर जास्त रिस्क नको घेऊया. तुम्हाला मी इथपर्यंत दाखवलं. ठीक आहे, बघू शकता. तर विवेक, हा रस्ता माहिती होता तुला? नाही, मला तर माहिती नव्हतं. आणि मी मुळात जाण्याची तिकडे रिक्स पण नाही घेतली, कारण की माझ्या मुळात पायात चप्पल पण नाही आणि आतमध्ये खूप अंधार आहे. नाही, तुला ठीक आहे. मित्रांनो, माझी हीच रिक्वेस्ट आहे की हा रस्ता तुम्ही उगाच ट्राय करू नका. आत काय नाही आहे. पण खरं बोलतो, मला पर्सनली हा एक्सपिरियन्स करायचा होता, कारण की आता सगळंच आपण फिरलो बरोबर. तर एवढीशी गोष्ट पण किंवा एक ती मनात खंत राहणार की अरे माहिती असून आपण हा रस्ता बघितला नाही. तर विचार करा, आतमध्ये थोडा कचरा वगैरे काही गोष्टी पडल्या आहेत, पण आज जेवढं मी बघितलं तर काही नाही आहे. पण हां, मी जिथे सेकंड टाईम उतरलो ना, तिथून पण दुसरा रस्ता पण जातो आहे आतमध्ये. मग खजिना किंवा बोलतात ना काही गोष्टी असू शकतात. म्हणजे आता नाही रे, तेव्हाच्या काळी लपवणं किंवा बोलतात ना गुफित रस्ता आहे. तर हाच एक युनिक मित्रांनो तुम्हाला मला दाखवायचा होता. तर चला आता आपण पुन्हा आपल्या चोर रस्त्याने जाऊया. कारण इथे ना महाराजांचं येणं जाणं असायचं. महाराज इकडे वास्तव्यासाठी म्हणजे राहायचे नव्हते. महाराज इकडे कुठची मोहीम असली, व्यावसायिक दृष्टिकोनासाठी महाराज इकडे येत जात असायचे. आपल्या मावळ्यांना भेट द्यायचे, त्यांना पुढचे गनिमे किंवा काही सूचना द्यायचे असेल तर महाराज इकडे येत जात असे. तर त्यासाठी पण हा रस्ता केला असेल बहुतेक. किंवा बहिर्जी नाईक किंवा एक बोलतात ना गुप्त चर्चेसाठी बहिर्जी नाईक आणि शिवाजी महाराजांच्या चर्चेसाठी पण मुळात हा रस्ता केला असेल. त्याबद्दल आपण काय बोलणं हे असं बोलतात ना, कुठे असं प्रूफ किंवा आम्ही असं वाचलं नाहीये, पण हे असं कल्पना म्हणजे बोलतात ना आपण कल्पना करू शकतो. कारण की एवढं बघा, अशा ठिकाणी ही जी गुफा बनवली आहे जिथे बोलतात ना की कोणाचं लक्षही जाणार नाही आणि
ना कोणाला माहिती असेल. आणि आता तरी ठीक आहे समजतंय, 300-400 वर्षापूर्वी तर हे अजून घनदाट जंगल वगैरे असेल, खूप रिस्की. आणि पावसात तर खूप रिस्की आहे, काय बोलता. तर चला आपण आता डायरेक्टली जवळजवळ 3 वाजल्या, सकाळी 9ला एवढा हा एकच गड किल्ला आपण एवढा हे करतोय. सो ठीक आहे, जाऊया आपण आता पुन्हा त्या रस्त्याने आणि भेटू आपण खाली. गडाचं निरीक्षण आम्ही एवढं केलं आहे ना, म्हणजे लोक 1-1, 1.5 तासात उतरतात. ती गोष्ट मी तुम्हाला अगोदर पण म्हटलं. सो पुन्हा एकदा ही सांगावीशी गोष्ट वाटते की कोणताही गड करण्या अगोदर थोडंसं माहिती घ्या, त्याला प्रॉपर तुम्ही तुमच्या स्वतःच्या निरीक्षणामध्ये आणा आणि थोडासा एक इतिहास अनुभवा, मग तुम्हाला गड बघायला मजा येईल. आणि खरं सांगतो, ह्या उन्हामध्ये, ह्या आता एप्रिलच्या उन्हामध्ये आम्ही न त्रास करता म्हणजे मनापासून ही गोष्ट केली. आणि हाच नाही तर पुढेही सुद्धा करू आम्ही. थोडंसं बघा, शेवटी माणूस आहे तर थोडा त्रास होतोच ना, असं नाही, पण करतो आहे, आवडीने करतो आहे. सो तुम्हीसुद्धा करा. आणि लोहगड ज्यांना असं वाटतो की भाई एवढा महत्त्वाचा किल्ला नाही तर का महत्त्वाचा आहे ना, त्याच्यासाठी हा व्हिडिओ त्याला नक्की शेअर करा तुमच्या मित्राला आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.